Hello class. Again, we will start with a new topic under environmental hygiene. That is our unit number 3. Name is Community Organization to Promote Environmental Health. Okay. सो कम्युनिटी ऑर्गनायझेशन किंवा एन्व्हायरमेंटल हेल्थवरती मुख्यतः कोणत्या कोणत्या एजन्सीज काम करतात. लाईक फॉर एक्झाम्पल आपलं जे वेगळे वेगळे हेल्थ किंवा डिसीजला प्रमोट करणारे हे आहेत, म्हणजे NGOs वगैरे आहेत, असे काही सामाजिक ऑर्गनायझेशन्स आहेत जे काम करतात पॉल्युशनवरती कंट्रोल करण्यासाठी, डिसीजवरती कंट्रोल करण्यासाठी, TBवरती कंट्रोल करण्यासाठी. असे काही नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स पण आहेत, माहिती आहे ना, जसे नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स आहेत आपल्याकडे वेगवेगळे. आता तुम्हाला कम्युनिटी झालेलं नाही आहे म्हणून त्यावेळी तुम्हाला माहिती नसेल, बट आहेत आपल्याकडे. झालं. मग तुम्हाला माहिती आहे कोणते कोणते काय आहेत ऑर्गनायझेशन्स जे काम करतात. नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स माहिती आहे तुम्हाला. नॅशनल हेल्थ मिशन काय काम करतं माहिती आहे तुम्हाला. WHO काय काम करतं माहिती आहे तुम्हाला. UN. ओके, ठीक आहे, जाऊ द्या. आता ते कम्युनिटीमध्ये मी जास्त घुसत नाही आहे. मी फक्त एन्व्हायरमेंट रिलेटेड मी तुम्हाला सांगते की मुख्यतः कोणते कोणते ऑर्गनायझेशन्स काम करत आहेत. फाईन. तर बेसिकली ह्या सगळ्या ऑर्गनायझेशन्सचं काम काय आहे. आता एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड आपण बोलत आहोत, तर काय काय काम करतील ते करतील ते ठीक आहे, पण कोणत्या घटकांवरती काम करतील. भौतिक, हां, आणि हां फिजिकल, एन्व्हायरमेंटल आणि सोशल, बायोलॉजिकल ह्याच्या गोष्टींवरती ते काम करणार ना, कंपोनंट्सवरती काम करणार. तर तेच आहे. तर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज अ प्रॅक्टिस ऑफ प्रोटेक्टिंग द नॅचरल एन्व्हायरमेंट. ठीक आहे. Due to the pressure of overconsumption, population and technology, the biophysical environment has been degraded. Several organizations and movements plays an important role in the protection of environment. आता या पर्यावरणाला वाचवण्यासाठी खूप सारे मुख्यतः ऑर्गनायझेशन काम करत आहेत. तर नॅशनल एजन्सीज काय झाले. नॅशनल म्हणजे काय. नेशनचे ऑर्गनायझेशन, नेशनचे एजन्सीज जी नॅशनल लेवलला काम करते. तुम्हाला डिफरन्स समजतो का नॅशनलचा, इंटरनॅशनलचा. ठीक आहे ना. ओके, फाईन. तर त्याच्यामध्ये पहिली एजन्सी येते एजन्सी फॉर नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी अँड रुरल टेक्नॉलॉजी. त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये बोलतो ENERT. ओके, एजन्सी फॉर नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी अँड रुरल टेक्नॉलॉजी. दुसरा आहे आपल्याकडे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये बोलतो CSE. दिल्ली ग्रीन्स एन्व्हायरमेंटल फाउंडेशन ऑफ इंडिया EFI. मग हे काय आहे पुव्युलेगिन नंबारगाल. आता हे तमिळमध्ये लिहिलेलं आहे बिकॉज इट इज लोकेटेड इन तमिळनाडू. तमिळनाडूच्या लोकांनी हे प्रस्ताव आणलेला आहे म्हणून त्याचं हे नाव जरा थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे टू प्रोनाउन्स. नेक्स्ट इज हिमालयन वेलफेअर ऑर्गनायझेशन पहलगाम. ओके. विज्ञान, इकोलॉजी अँड नॅचरल हिस्ट्री ऑफ फाउंडेशन WNHF. फाईन. तर आता एजन्सी फॉर नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी अँड रुरल टेक्नॉलॉजी बघूया. कधी इस्टॅब्लिश झाली, कोणत्या साली. 1985च्या साली ही ऑर्गनायझेशन इस्टॅब्लिश झाली आणि हे केरला गव्हर्नमेंटच्या अंडर काम करत आहे. कोणत्या गव्हर्नमेंटच्या अंडर. केरला गव्हर्नमेंटच्या अंडर. आणि ह्यांचा मेन उद्देश काय आहे ही संघटना फॉर्म करण्यासाठी. व्हॉट इज द मेन रोल ऑफ इट. गॅदरिंग अँड डिसेमिनेटिंग द नॉलेज अबाउट नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी कन्झर्वेशन अँड रुरल टेक्नॉलॉजी. म्हणजेच की ज्या गावखेड्यामध्ये रुरल एरिया, केरळाच्या रुरल एरियाजमध्ये जिथे एनर्जी कन्झर्व होत नाही आहे तिथे आपल्याला प्रॉपर एनर्जी पाठवणे, वीज पुरवठा करणे, या सर्व गोष्टींवरती हे वाली जी एजन्सी आहे ती काम करते मुळात. ठीक आहे. मेजर प्रोग्राम त्यांनी कोणते सुरू केलेले. विंड एनर्जी प्रोग्राम, म्हणजे की वायूचा उपयोग करून जे पण का आपण एनर्जी जनरेट करतो त्या प्रोग्रामवरती ते मुख्यतः काम करतात. दुसरे सोलार थर्मल एनर्जी प्रोग्राम. सोलार थर्मल एनर्जी प्रोग्राम काय आहे. सोलार सिस्टमवरती किंवा सोलार लाईटवरती, सनलाईटवरती जे काम होतं, म्हणजे आपल्याला इलेक्ट्रिसिटी भेटते ना. सोलार पॅनल्स वी आर इम्प्लांटिंग जस्ट बिकॉज त्याच्याने इलेक्ट्रिसिटीची बचत होते. फाईन. आणि जे पण काय एनर्जीज असते ते वाचते. लाईक फॉर एक्झाम्पल जर तुम्ही तुमच्या घरीसुद्धा
जर खूप चांगल्या प्रकारे ऊन येत असेल आणि तुम्ही ते सोलार पॅनल्स वगैरे लावले वरती तुमच्या छतावरती, फाईन, तर तुम्ही लिटरली तुमचं जे वीजचं जे बिल आहे ना ते कमी होईल आणि तुम्ही तुमचं वीज, तुमची जी एनर्जी आहे ना ती तुम्ही विकू पण शकता अगेन टू आपलं MS ह्यांना, कोण, महावितरण, ठीक आहे, त्या लोकांना तुम्ही देऊ शकता, ठीक आहे. म्हणजे तुम्ही पण प्रॉफिटमध्ये आणि ते लोक पण प्रॉफिटमध्ये येतील. नेक्स्ट इज बायो एनर्जी प्रोग्राम. बायो एनर्जी प्रोग्राम अगेन तेच, तुम्ही जे पण काय, हा फॅन आवाज करतोय फार, ओके. बायो एनर्जी प्रोग्राम म्हणजे काय, बायोगॅस वगैरे आपण जो पण काय वापरतो, समजतं आहे डिफरन्स काय आहे बायोगॅसमध्ये आणि आपल्या नॉर्मल ह्याच्यामध्ये LPGमध्ये? येस, एक्झॅक्टली, फाईन. तर ह्या गोष्टींवरती पण कोण काम करतं, तर ही एजन्सी काम करते, ठीक आहे. नेक्स्ट इज तुमचं CSC, दॅट इज सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट. कोणत्या साली झालेली? 1980. ओके. न्यू दिल्ली, इंडियामध्ये ही इस्टॅब्लिश झाली. आणि हे कशासाठी काम करतात? थिंक टँक ऑन एन्व्हायरमेंट, डेव्हलपमेंट इश्यूज अंडर इंडिया, पुअर प्लॅनिंग, क्लायमेट शिफ्ट, dividing India's Sundarbans and advocate policy changes and better implementation of the already existing policies. फाइन. म्हणजे की जेवढे पण हरियाली मेंटेन जो भी करना है एनवायरमेंट पोल्यूशन रोखने के लिए, या सर्व गोष्टींवरती ही एजन्सी काम करते. जर तुम्हाला ह्यांच्याबद्दल अजून शिकायचं असेल ना तर एक तर तुम्ही बुक रेफर करा, नाहीतर सेकंडली यू कॅन गुगल इट आउट. तर तुम्हाला सगळं त्यांची हिस्ट्री, जॉग्राफी, सिविक्स सगळं काय तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जाणार. पण एवढं ह्याबद्दल एक्झाममध्ये विचारत नाहीत. आता दिल्ली ग्रीन्स अगेन इट इज लोकेटेड इन दिल्ली. इट इज हेडक्वार्टर्स त्यांचे दिल्लीमध्ये आहे. हे नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे गव्हर्मेंटचं ऑर्गनायझेशन हे नाही आहे, प्रायव्हेट आहे. इट इज मेनली फॉर स्प्रेडिंग द मेसेज ऑफ ग्रीन गव्हर्मेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ह्याचा उद्देश काय आहे की हरियाली हमको मेंटेन करना है, सर्वत्र झाडे लावा, झाडे उगवा चं पॉलिसी त्यांचा मेन मुख्य कारण आहे. आणि त्यांना यूथला काय सांगायचं आहे की क्लायमेट चेंज थ्रू ट्रेनिंग, वर्कशॉप अँड सेमिनार्स. क्लायमेट चेंजमध्ये काय काय येतात गोष्टी? क्लायमेट चेंज काय आहे? मध्येच पाऊस वगैरे पडणं, भूकंप येणं, ठीक आहे, सुनामी येणं. तर हे का होतं सर्व गोष्टी? लँडस्लाईड झालं सपोज, का होतं? सॉइल इरोशन होणं, अगेन एक क्लायमेटिक चेंज आहे. वाय इट हॅपन्स? जिओग्राफी, भूगोल वाचला आहे, का होतं सांगा मग? सगळ्या गोष्टी पोल्युशनच आहेत का? आपण नाही आहोत त्याच्यासाठी. हां, व्हेरी गुड, येस. हां हां. आणि व्हॉट एल्स? अजून व्हॉट एल्स? ठीक आहे, एवढं आत्ता एक्झॅक्टली. मोठ्या बिल्डिंग तुम्ही बांधत आहात, आपण झाडे झुडपं सर्व काय कापत आहोत, त्याने काय होतं, बिबट्या येतात आपल्या एरियांमध्ये, सगळीकडे चालेल ना. पण काहीतरी असेल मग याच्या मागे पॉलिटिकल माइंड, आय डू नॉट नो, वी कांट सी. फाईन. सो दिल्ली ग्रीन्स ह्याच्यावरती काम करतात. नेक्स्ट इज एन्व्हायरमेंटल फाउंडेशन ऑफ इंडिया, EFI. 2007 साली हे इस्टॅब्लिश झाले आणि रजिस्ट्रेशन यांचं झालं 2011मध्ये. आणि हे वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनवरती काम करतं आणि हॅबिटेट रिस्टोरेशन, म्हणजे की जंगलामध्ये जे मुख्यतः प्राणी वगैरे आहे त्यांचं संरक्षण करणं, ठीक आहे, ह्यावरती ते काम करतं. रिस्टोरेशन ऑफ लेक्स, फ्लोरा, केअर ऑफ स्ट्रे ॲनिमल्स अँड ए विलेज डेव्हलपमेंट प्रोग्राम. म्हणजे की जेवढे पण काय आपले स्ट्रे ॲनिमल्स आहेत, जो जंगली जानवर हम कहते हैं जिनको. स्ट्रे म्हणजे काय? रस्त्यावरती जे फिरतात, जे स्ट्रीट ॲनिमल्स आहेत त्यांची ते लोक निगा राखतात, केअर करतात, लेक्सला मेंटेन करतात. लेक म्हणजे काय? तुमचं तलाव वगैरे, फाईन. त्याच्यानंतर तुमचं फ्लोरा. व्हॉट इज फ्लोरा? फ्लोरा म्हणजे तुमचे फॉरेस्ट एरियाजला ते मेंटेन करतात. आणि व्हॉट इज फॉना? ॲनिमल्सला मेंटेन करतात. व्हेरी गुड, फाईन. तर ते लोक ह्या सर्व गोष्टींवरती काम करतात. EFI ऑल्सो इज इन्वॉल्ड इन द सेटिंग अप ऑफ हर्बल बायोडायव्हर्सिटी गायडन्स एट स्कूल्स अँड स्पेशल इंटरेस्ट झोन. ओके, हे स्कूल्समध्ये पण बायोडायव्हर्सिटी गायडन्स डेव्हलप करतात किंवा मदत करतात करण्यासाठी. आता बायोडायव्हर्सिटी गायडन्स काय आहे?
तुमच्या जे उपयोगी येणाऱ्या वनस्पती, ठीक आहे, ते झालं तुमचं बायोडायव्हर्सिटी गायडन्स. म्हणजे कोणतं कोणतं, तुळशीचं प्लांट लावलं सपोज, नीमचं प्लांटेशन लावलं, किंवा इतर कोणते आयुर्वेदिक प्लांट्स आपण आपल्या स्कूल्समध्ये लावले, कॉलेजेसमध्ये लावले, ज्याच्याने आपल्याला नॉलेज पण भेटेल आणि जे आपल्या आरोग्यासाठी पण चांगले आहेत, तर ह्याच्यासाठी ते मदत करतं. नेक्स्ट इज आपलं हे काय लिहिलेलं आहे ते पुवुलांगिन नंबारगल, ठीक आहे, आहे, तमिळनाडूमध्ये हे इस्टॅब्लिश झालेलं आहे. आणि हे म्हणजे एक न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे बेसिकली इकडे लोकेटेड. नेक्स्ट इज तुमचं पहलगाममध्ये आहे हिमालयन वेलफेअर ऑर्गनायझेशन. आता हिमालयन वेलफेअर ऑर्गनायझेशन हे मार्च 2008मध्ये आलं. कोणी फाउंड केलं आहे? मुस्ताक पहलगामने फाउंड केलेलं आहे. ओके. आणि हे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे, अगेन हे प्रायव्हेट आहे म्हणजेच. आणि WHO वर्किंग फॉर द कॉज ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन, एज्युकेशन, हेल्थकेअर, प्रमोशन ऑफ स्पोर्ट्स, ॲडव्हेंचर, टुरिझम, इको ट्रेकिंग इन अँड अराउंड पहलगाम. ओके. या सर्वांवरती काम करतं आपलं हिमालयन वेलफेअर ऑर्गनायझेशन. म्हणजे की काय, स्पोर्ट्स झालं, टुरिझम झालं, नेक्स्ट प्रोटेक्शन झालं, एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करणं, हेल्थ प्रमोट करणं, यूथला सांगणं करून की म्हणजे कोणत्या पण इको ट्रेकिंगमध्ये मदत करणं. छान, फाईन. पण पहलगाममध्येच आता काय झालेलं रिसेंटली? येस, एक्झॅक्टली. ओके, म्हणजे चांगलं आहे तुमचं करंट अफेअर्स, चांगलं आहे. कोणी आहे इथे UPSC MPSCला केलेलं कधी? नाही ना, बरं आहे, नाही केलं. आमच्याकडनं नर्सिंगच होत. नेक्स्ट इज तुमचं नाही रे होतं. तुम्ही करायचं असेल तर तुम्ही काहीही करू शकतात. माझ्या बोलण्यावरनं कधीच डिमोटिवेट होऊ नका, कारण मी मस्तीमध्ये बोलते फक्त. मनावर कधीच नका घेत जाऊ माझ्या गोष्टी तुम्ही, कारण मीही घेत नाही ते. नेक्स्ट इज विंध्यान इकोलॉजी अँड नॅचरल हिस्ट्री ऑफ फाउंडेशन. नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे NGO आहे हे. इट इज वर्किंग फॉर द प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन ऑफ नेचर, नॅचरल रिसोर्सेसला मेंटेन करण्यावरती काम करतं आणि नेचरला प्रोटेक्ट करतं. इकोलॉजिकली फ्रेजाईल लँडस्केप इन विंध्या रेंज इन इंडिया. म्हणजे विंध्या रेंज वेगवेगळ्या रेंजेस आहेत ना. आता मला एवढं काही जास्त जॉग्रफी आठवत नाही आहे, हालाकी मेरा जॉग्रफी था सब्जेक्ट. मी मॅथ्स नव्हता घेतला 12thमध्ये, माझे वांदे होते फार त्यामुळे. ओके. तर विंध्या रेंजमध्ये काय करतात, इकोलॉजिकली फ्रेजाईल. व्हॉट इज इकोलॉजिकली फ्रेजाईल? नेचर म्हणजे तिथे फार दूषित झालं असेल किंवा फार एकदम पडीक असेल तर त्याला परत ते रिस्टोअर करतात, एक रिनोव्हेट करतात बेसिकली. ओके. विंध्या रेंजमध्ये. तर हे झालं तुमचं विंध्यान इकोलॉजी, एवढंच आहे. आता इंटरनॅशनल एजन्सीज बघूया. नॅशनल एजन्सीज आपण बघितले 5-6. आता इंटरनॅशनली कोणते कोणते काम करतात. अर्थ सिस्टम गव्हर्नन्स, ग्लोबल ग्रीन ग्रोथ इन्स्टिट्यूट, इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, परत मग IUCN दॅट इज इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रॅम आणि युरोपियन एन्व्हायरमेंट एजन्सी, परत मग पार्टनरशिप इन एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट फॉर सीज ऑफ ईस्ट एशिया. खूप मोठे मोठे नावं आहेत हे तर. पण तुम्हाला हे जसेच्या जसे लर्न करावे लागतील आणि त्यांचं साल वगैरे लर्न करावं लागेल, तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. ओके. तर आता फर्स्ट इज तुमचं ESGP, दॅट इज अर्थ सिस्टम गव्हर्नन्स प्रोजेक्ट. 2009 साली इस्टॅब्लिश झालं आहे जानेवारीच्या. द प्रोजेक्ट इज एम टू एक्झामिन द प्रॉब्लेम्स ऑफ ग्लोबल कॉमन but also local problem from air pollution to preservation of waters, waste management, treatment or desertification and social degradation. In the sense काय, पूर्ण अर्थचे म्हणजे पूर्ण म्हणजे जेवढं पण ग्लोबली आपले जेवढे पण देश आहेत, कॉन्टिनेंट्स आहेत, कॉन्टिनेंट समजता, ठीक आहे, या सर्वांवरती ओव्हरऑल युनिव्हर्सली काम करणारी ही संस्था आहे. त्याचा मेन उद्देश आहे की आपल्याला एअर पोल्युशनला रोखायचं आहे, कमी करायचं आहे, प्रिव्हेंट करायचं आहे. नेक्स्ट इज तुमचं GGGI, ओके, ग्लोबल ग्रीन ग्रोथ इन्स्टिट्यूट. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, कोरियामध्ये लोकेटेड आहे. ओके. तुम्हाला फार आवडत असतील कोरियन्स ना? नाही ना? व्हेरी गुड, चांगलं आहे. नाही आवडत है ना? येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. नाही, खूप साऱ्या लोकांना असतं ना असं की आम्ही काय, हां BTS, हां ते BTS बँडच्या इन्फ्लुएन्स अंडर खूप आहे आपली जेनझी.
हां, व्हेरी गुड. परत हे ग्रीन ग्रोथवरती म्हणजे काम करतं. ग्रीन ग्रोथ इन द सेन्स काय, परत तेच झाडे वगैरे, पर्यावरण स्वच्छता, झाडे वगैरे लावणे वगैरे ह्या गोष्टींवरती काम करतं. नेक्स्ट इज इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. पूर्ण नेचरला जेवढं पण युनिव्हर्सली जेवढे पण नेचर आहे, फॉरेस्ट लँड आहे, लेक्स वगैरे आहे, ते सगळ्यांना मेंटेन करण्याचं काम जे आहे ते ह्या ऑर्गनायझेशन्सचं आहे. नेक्स्ट इज IPCC. 1988मध्ये इस्टॅब्लिश झालं, जेनेवामध्ये लोकेटेड आहे. अगेन सायंटिफिक इन्फॉर्मेशन इट इज रेलेव्हंट टू द क्लायमेटिक चेंज. ओके, क्लायमेट चेंजवरती हे बेसिकली मुख्यतः काम करतं. अर्थक्वेक प्रिव्हेन्शन म्हणा, सुनामी प्रिव्हेन्शन म्हणा, जिथे सायक्लोन प्रोन एरियाज असतील त्या लोकांना रेस्क्यू वगैरे करा, हे ऑर्गनायझेशन काम करतं. नेक्स्ट इज UNEP. UNEP काय करतं? इट वॉज इस्टॅब्लिश इन द इयर 5 जून 1972. ओके, अगेन एन्व्हायरमेंटवरती काम करेल आणि दस इट विल ऑल्सो हेल्प यू आउट टू वर्क ऑन आर फ्युचर जनरेशन. कारण जसं मी तुम्हाला पहिलेच सांगितलं फर्स्ट युनिटमध्ये, इफ यू आर गोइंग टू प्रोटेक्ट युअर एन्व्हायरमेंट, तर तुम्ही ह्युमन रेसला पण प्रोटेक्ट करतात, आणि जर तुम्ही ह्युमन रेसला प्रोटेक्ट केलं तर तुम्ही एन्व्हायरमेंटला पण कन्झर्व करतात. म्हणजे दोन्ही हे बॅलन्स्ड आहे. दोघांपैकी एका पण कॉम्पोनंटला आपल्याला वगळता येणार नाही. ओके, नेक्स्ट इज युरोपियन एन्व्हायरमेंट एजन्सी. युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटीने हे सुरू केलेलं. ह्याचा मेन उद्देश काय आहे की एन्व्हायरमेंटल पॉलिसी डेव्हलप करणं, मेंटेन करणं आणि ॲडॉप्ट करणं. लाईक फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही ह्या कॉलेजमध्ये आहात, इन्स्टिट्यूटमध्ये आहात, तुम्हाला सर्टन रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ना. टाईमवरती येणे, फोन सबमिट करणे, लेक्चरमध्ये अटेंटिव्ह राहणे, हे तुमचं ॲज अ स्टुडंटचं कर्तव्य आहे. फाईन. तर हे लोक पण एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड, पर्यावरणाच्या रिलेटेड काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स बनवतात, काहीतरी पॉलिसीज बनवतात, अँड दे एक्सपेक्ट देमसेल्व्स ऑल्सो टू फॉलो इट. आणि जे पण काय इंटरनॅशनली लोकेटेड एरियाज आहेत, आपण पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहोत, तर आपल्याला पण ते पाळायचं आहे. लाईक फॉर एक्झाम्पल, तुम्ही लोक गेले जंगलामध्ये डिरेक्टली, इकडच्या फॉरेस्टमध्ये, तुम्ही झाड कापलं, चालेल का तुम्हाला? तुमच्यावरती हे घेणार ना, ॲक्शन घेणार ना, फाईन घेणार ना? का घेणार? आपल्याकडे फॉरेस्ट एजन्सी आहे बिकॉज ऑलरेडी बदलापूरमध्ये, ते तुमच्यावरती ॲक्शन घेतील. किंवा तुम्ही तिथे गेले, कुठे पारवी डॅमला गेले, तिकडचं पाणी आणलं, मस्त भरून आणलं, किंवा कन्स्ट्रक्शन साईटवरती तुम्ही डिरेक्टली वापरलं तिथे जाऊन पाणी डॅमचं, चालेल का तसं? तुमच्यावरती लगेच ॲक्शन घेतील. फाईन. तर असे सर्टन रूल्स अँड रेग्युलेशन्स जेव्हा आपण वावरतो समाजामध्ये, आपल्याला ते पाळावे लागतात. ठीक आहे, आपल्या इंडियाला पण खूप पाळावे लागतात. फाईन. नेक्स्ट इज पार्टनरशिप इन एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट फॉर सीज ऑफ ईस्ट एशिया. ओके, युनायटेड नेशन्सनी हे डेव्हलप केलेलं आहे बेसिकली 1994मध्ये. म्हणजे मरीन पॉल्युशन होण्यापासून ते वाचवतं. आता मरीन पॉल्युशन कशा प्रकारे होतं? व्हॉट इज मरीन? समुद्राचे जे किनारे आहे, जे तुमचं समुद्रपट्टी आहे, तुमचं समुद्र आहे, तिथे पण पोल्युशन होतं. कशा प्रकारे पोल्युशन होतं सांगा बरं? येस येस. अजून काय? आता मुंब्रा आलं. ठीक आहे, चला टाकले, खाडीमध्ये टाकलं, हारं टाकले, पाणी टाकलं, फुलं टाकलं, नारळ टाकलं, झालं आहे पोल्युशन. कारण की ते डिस्कार्ड नाही होणार आहे, आतमध्ये जाऊन ते डिकम्पोज होणार नाही. तर विचार करा, एवढे सगळे लोक जर ट्रॅव्हल करतात आणि कोणी ना कोणी काही ना काहीतरी जर नवस वगैरे काही केला असेल, फाईन, आणि जर ते सगळेजण टाकतात एका टाईमला, तर ते कुठे जातं? परत ते तुमचं डिस्पोज आणि डिस्कार्ड करायला फार प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, येस. आणि ते नंतर लोटून 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 परत ते पाणी फेक देत आहे समुद्र किनाऱ्यावरती. किंवा तुम्ही जाता, आपण पिकनिकला जातो, बीचेसवरती जातो, दादर चौपाटीला गेला तुम्ही, मरीन ड्राईव्हला गेला तुम्ही, व्हॉट यू पीपल डू? हां, काय करता सांगा ना, काय खोटं बोलतात रे? जात नाहीत तुम्ही लोक? ज्यूसचे कॅन्स. हां, जाऊन ये, मग तिला घेऊन जा, जायचं, जाऊन ये, एकदा जाऊन ये आणि मग मला तुम्ही सांगा. हां, काय होते? मटकी. अच्छा,
अच्छा अच्छा, ओके ओके ओके, ठीक आहे, फाईन. बघा, सम ऑर द अदर पॉल्युशन आहे, ठीक आहे. तुम्ही खूपच जास्त इन डेप्थ घुसले की अरे तिथे मटकी होते, अरे तिथे कचरा होत आहे. तर कधी पण तुम्ही जाता पिकनिक वगैरेला, मेक शुअर यू विल ईट अँड यू विल थ्रो इट इन अ डस्टबिन. प्रॉपरली तुम्ही त्याला डस्टबिनमध्ये टाका. आणि जर तिथे आसपास डस्टबिन नसेल, एक छोटीशी कॅरी बॅग कॅरी करा, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं ते वेस्टेज टाकू शकता. इवन आपण काय करतो ट्रेनमधून ट्रॅव्हल करताना, इफ यू विल ईट समथिंग, टाकलं लगेच. हां, मोसंबीवाली आली, संत्रीवाली आली, घेतले 20चे 4 घेतले, काटली घेतली साल आणि आपण टाकले, तरी पण ते तरी ठीक आहे, ते डिस्कार्ड होऊ शकतं, फाईन. बट दुसऱ्या गोष्टी डिस्कार्ड नाही होत. तुमचे चिप्सचे पाकिटं म्हणा किंवा XYZ नाही फेकत. व्हेरी गुड, व्हेरी गुड प्रीती, नाही फेकत आपण, फाईन. तर मरीन पोल्युशनवरती कोण काम करतं, तर ही PEMSEA ऑर्गनायझेशन काम करतं. नेक्स्ट इज तुमचं लिस्ट ऑफ गव्हर्मेंट एजन्सीज. आता गव्हर्मेंट एजन्सीजमध्ये अजून काही खूप साऱ्या एजन्सीज आहेत ज्यांची नावं इथे लिहिलेलं आहे. बघा काय काय दिलेलं आहे. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी आहे, फिश अँड वाईल्ड लाईफ सर्व्हिस आहे, बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया, इंदिरा गांधी नॅशनल फॉरेस्ट अकॅडमी, नॅशनल पार्क एजन्सी, ठीक आहे. या सर्व एजन्सीज कार्यरत आहेत. नॉन गव्हर्मेंट एजन्सीजमध्ये पण ग्रीन पीस आहे, वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, कल्पवृक्ष, मग त्याच्या केरलाचं काय शस्त्र साथिया परिषद, ओके. या सर्व ऑर्गनायझेशन्स काम करतात. हे एवढं नाही आहे, एक्झामला एवढं काही येत नाही म्हणून. कुठे ग? फिश अँड वाईल्ड लाईफ सर्व्हिस. तिथे म्हणजे काय, फिश आणि वाईल्ड लाईफला मेंटेन करणं तेच असेल. म्हणजे मरीनमध्ये तुमचे फिशेस वगैरे असतात. आता जर त्यांनी प्लॅस्टिक वगैरे काय खाल्लं असेल किंवा टर्टल्सला, तुम्ही तो व्हिडिओ कधी बघितला आहे का? प्लॅस्टिक वगैरे जाळीमध्ये अटकलेले असतात, किंवा तुमचं सील फिश, त्यांच्यामध्ये पण काय कधी नेट वगैरे अटकलेली असते. मग ते कसे जातात रेस्क्यू वगैरे करायला, तर ह्यांचं हेच काम आहे, रेस्क्यू करणं. नेक्स्ट इज तुमचं एन्व्हायरमेंटल मुवमेंट्स. असे काही काही एन्व्हायरमेंटल मुवमेंट्स झालेले होते. 70sमध्ये विष्णवी मुवमेंट होता, चिपको मुवमेंट होता. हे सगळे मुवमेंट्स ॲक्च्युली काय आहेत माहिती आहे का, हे तुम्हाला ना ह्याच्यामध्ये पण येतील, व्हॉट टू वी कॉल इट ॲज कम्युनिटी हेल्थमध्ये, फाईन. तर हे तुम्हाला इन डेप्थ त्याच्यामध्ये जास्त बघायला भेटेल. याच्यामध्ये काही नाही. जर तुम्हाला सर्च करायचं, तुम्ही ही असाइनमेंट करून या, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. हे जे 7 दिलेले आहेत ना, यांचं काय कार्य ना, शॉर्टकटमध्ये, हे स्लाईडमध्ये बघा कसं शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे. ह्या साली इस्टॅब्लिश झालं, इथे लोकेटेड आहे, आणि मेन मुख्य कारण काय त्यांचं, व्हॉट दे डू, वर्क काय त्यांचं, एवढंच लक्षात ठेवण्यासाठी, बाकीचं काय नाही, नॉलेजसाठी येते. आता अजून काही इम्पॉर्टंट ॲक्ट आहेत. इंडियन फॉरेस्ट ॲक्ट 1972मध्ये लॉन्च झालेला. आता फॉरेस्टचं रिलेटेड आहे म्हणून काय, 1927मध्ये इस्टॅब्लिश झाला होता. फॉरेस्टला प्रिझर्व करण्यासाठी, टिंबर वूड वगैरेला काही लोक जर कापत वगैरे असतील त्याच्यावरती रोखण्यासाठी हा ॲक्ट फॉर्म्युलेट झाला. मग त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट 1986मध्ये लॉन्च झाला. त्याच्याने काय होतं, काय करतात ते बघा. ॲक्ट फॉर प्रोटेक्शन अँड इम्प्रूव्हमेंट ऑफ ह्युमन एन्व्हायरमेंट अँड प्रिझर्वेशन ऑफ हजार्ड्स टू ह्युमन बीइंग्स, अदर लिव्हिंग क्रिचर्स, प्लांट्स अँड प्रॉपर्टी. म्हणजे की कोणते पण हजार्ड किंवा एन्व्हायरमेंटमध्ये अस्वच्छता, दूषित पाणी इत्यादी काही गोष्टी असतील, ठीक आहे, तर त्याच्यावरती प्रिव्हेंट करणं यांचं काम आहे, एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करणं. कोणत्या साली झाला, 1986 साली आला. इंडियन फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट, म्हणजे जेवढे पण फॉरेस्ट आहेत आपल्या भारतामध्ये त्याला कन्झर्व करणं, राखून ठेवणं आणि प्रोटेक्ट करणं. 1980मध्ये ॲक्ट हा आला. वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन. वाईल्ड लाईफ म्हणजे काय तुमचं, बरं, तुमचे वाईल्ड ॲनिमल्सला प्रोटेक्ट करणं. बिबट्या झाला, टायगर झालं, दुसऱ्या कोणत्या स्पीशीज झाल्या, ठीक आहे, त्यांना मेंटेन करणं. तर हे कोणाचं काम आहे, 1972मध्ये झालेल्या ॲक्टचं, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनचं. बायोडायव्हर्सिटी ॲक्ट, इट इज प्रिझर्वेशन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऑफ इंडिया अँड प्रोव्हाइड मेकॅनिझम फॉर सुटेबल शेअरिंग ऑफ बेनिफिट्स अरायझिंग आउट ऑफ द यूज ऑफ ट्रेडिशनल बायोलॉजिकल रिसोर्सेस अँड नॉलेज. इन द सेन्स बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, व्हॉट इज डायव्हर्सिटी, विविधता में एकता, दॅट इज युअर डायव्हर्सिटी.
बायो म्हणजे काय, समथिंग रिलेटेड टू ह्युमन बीइंग्स. फाईन. तर आपल्या स्पीशीजला मेंटेन करणं आपल्याच हाती आहे. कधी कधी आपल्याला बघता येईल की टायगर्स भारताचे कमी होत आहेत किंवा एक्सटिंक्ट होत आहेत. समजतं तुम्हाला एक्सटिंक्ट होणं म्हणजे काय? हळूहळू त्यांची जी प्रजा आहे ना ती कमी कमी होऊन जात आहे. फाईन. तर हे का होतं आहे? तर एन्व्हायरमेंटचं म्हणजे जे पण काही डिस्टर्बन्स आहे, जेवढं टेम्परेचर त्यांना पाहिजे आहे तेवढं मेंटेन नाही होत आहे किंवा पोल्युशनमुळे होत आहे. या सर्व काही गोष्टी लीड करतात एक्सटिंक्शनसाठी. फाईन. तर मग ह्या बायोडायव्हर्सिटी ॲक्टचं एकच उद्देश आहे की आपल्या सगळ्या स्पीशीजला मेंटेन करणं आणि त्यांच्या स्पीशीजची वाढ करणं. ओके. आता कन्क्ल्युजन म्हणजे काय? कन्क्ल्युजनमध्ये लिहिलेलं आहे सार. एन्व्हायरमेंट इज अ कॉम्प्लेक्स, व्हेरिएबल अँड एक्सटेन्सिव्ह सिस्टम. एन्व्हायरमेंट हे एक बोलतात ना एक कॉम्प्लेक्स घटक आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात ज्या आपण ऑलरेडी बघितल्या होत्या लास्ट चॅप्टरमध्ये. तर प्रोटेक्टिंग एन्व्हायरमेंट इज व्हेरी हार्ड. आहे ना हार्ड? बिकॉज आपण कोणाकोणाला थांबणार. तुमच्याकडनं एक व्यक्ती थांबेल किंवा एक व्यक्ती समजावली जाईल, पण तुम्ही प्रत्येकाकडून एक्सपेक्ट नाही करू शकत ना की ही व्यक्ती तुमचं रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करणारच आहेत का? नाही. गॉट माय पॉईंट? लाईक फॉर एक्झाम्पल, इफ हिअर आर 15 स्टुडंट्स, फाईन, 15चे 15 ऐकणार आहेत का टीचर्सचे? नाही आहे ना. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. तर त्याचप्रमाणे प्रत्येक कंट्री आपापलं पण कधी कधी चालवते किंवा प्रत्येक ह्युमन बीइंग आपापलं लॉजिक लावतो आणि एन्व्हायरमेंटला हार्म करतो. नेक्स्ट इज, म्हणून आपण कंटिन्युअसली पॉलिसीज मेंटेन करतो, रूल्स अँड रेग्युलेशन्स करत असतो, जस्ट बिकॉज आपल्या सेफ्टीसाठी, एन्व्हायरमेंटच्या सेफ्टीसाठी आणि त्याच्यानेच काय होणार आहे तुमचं हेल्थ पण मेंटेन राहण्यासाठी. फाईन. तरी पण आपण फेल होऊन होतो ना आपण फेल. आपण एवढं सर्व काही केलं, कोविड-19मध्ये पण आपण लोकांनी एवढे सारे प्रिकॉशन्स घेतले, बट स्टील ज्यांना तो व्हायचं होतं त्यांना तो झालाच ना. ओके. लेट्स फुलफिल आवर रेस्पॉन्सिबिलिटीज इन एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन, क्रिएटिंग अ इकोलॉजिकल एन्व्हायरमेंट अँड शेअरिंग वंडरफुल ग्रीन लिव्हिंग टुगेदर. फाईन. तर आता हे तुमचं आणि आमचं सगळ्यांचं मिळून कर्तव्य आहे की आपण मुख्यतः आपल्या एन्व्हायरमेंटला हायजिनिक ठेवूया, सॅनिटेशन प्रॉपरली मेंटेन करूया, फाईन, आणि प्रोटेक्ट करूया आपल्या एन्व्हायरमेंटला. मग ते कशाप्रकारे तुम्ही करणार आहात? कशाप्रकारे कराल? ओला कचरा, सुका कचरा, वेस्ट मॅनेजमेंटच्या थ्रू, नॉईज पोल्युशन प्रिव्हेंट करण्याच्या थ्रू. फटाकडे नाही वाजवणार आम्ही. फटाकडे जर वाजवले तर फक्त सुरसुरीपर्यंत खेळा, परंतु नंतर बरोबर डिस्कार्ड करा त्या सुरसुरीला. एअर पोल्युशन नका करू, वॉटर पोल्युशन करू नका, वॉटर वेस्टेज करू नका. मुख्यतः जेवढं तुम्हाला लागेल तेवढंच पाणी वापरा. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही चेंजेस आणू शकता एखाद्या समाजामध्ये. फाईन. सो हे तुमची 3rd युनिट पण झाली कंप्लीट एन्व्हायरमेंटल हायजीनची. ग्रेट. चलो, थँक्यू.